हॅलो फ्रेंड्स, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बॅलन्स शीट बघायचं आहे. मागच्या 2 व्हिडिओमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट बघितलेला आहे. त्याच्यातून आपण ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस आपल्याला मिळतो तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतो. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केल्यानंतर आपल्याला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस मिळतो. आता या व्हिडिओमध्ये आपण बॅलन्स शीट बघायचं आहे. तर आता हे बॅलन्स शीट कशा पद्धतीने बनवायचं इथं फॉर्मॅट दाखवलेलाच आहे. जसं की ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवचा फॉर्मॅट टाकला जात असतो त्याच पद्धतीने याचा देखील फॉर्मॅट आखावा लागत असतो. फक्त आपण ट्रेडिंग अकाउंटला या ठिकाणी पर्टिक्युलर अमाऊंट आणि अमाऊंट असं म्हटलं जात असतं आणि डेबिट साईड आणि क्रेडिट साईड असं म्हणत असतो. तर या ठिकाणी डेबिट आणि क्रेडिट साईड न म्हणता बॅलन्स शीट आखावं लागत असतं आणि याच्यामध्ये लायबिलिटीज डाव्या साईडला लायबिलिटीज आणि उजव्या साईडला असेट हे मांडावं लागत असतं. लायबिलिटी म्हणजे व्यवसायातील आपली देणी जी काही आहे ती द्यावी लागणारी देणी, व्यवसायामधून बरीचशी देणी ही द्यावी लागत असतात. आणि असेट म्हणजे व्यवसाय मालकाची असलेली मालमत्ता ही याच्यामध्ये नोंद घ्यावी लागत असते. हे सुद्धा आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतं. त्या व्यतिरिक्त आपण काही करायचं नाही. प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये आणि ॲडजस्टमेंटमध्ये ही सगळी माहिती दिलेली असते. त्या अनुषंगानं आपण हे ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आपण सॉल्व करायचं असतं. तर आता ह्या बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईड आपण पहिल्यांदा बघूया. सर्वप्रथम या लायबिलिटी साईडला पहिलं पद येतं या ठिकाणी नोंद येते कॅपिटल अकाउंट, जी तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली असते. व्यवसायामध्ये असलेलं कॅपिटल म्हणजेच व्यवसाय सुरू करत असतानाचं भांडवल. आता हे लायबिलिटी साईडला घेतलेलं आहे कारण लायबिलिटी म्हणजे हे भांडवल हे एक प्रकारचं देणंच आहे. देणं म्हणजे समजा इन केस व्यवसाय ज्यावेळी बंद होत असतो त्यावेळी सर्वप्रथम आपण काय करत असतो, त्याच्यातून आपलं गुंतवलेलं भांडवल काढून घेत असतो. म्हणून याला लायबिलिटी असं म्हटलं जात असतं. पार्टनरशिपमध्ये समजा 3 पार्टनर्स एकत्रित आहेत आणि तिन्ही पार्टनर्सने एकत्र येत असताना काही कॅपिटल आणलेलं असतं. समजा त्याच्यातला एखादा पार्टनर जर बाहेर पडला तर तो बाहेर पडत असतो त्यावेळी त्याचं भांडवल त्याला परत द्यावं लागत असतं. म्हणून हे लायबिलिटीला पहिलं पद या ठिकाणी कॅपिटल म्हणून घ्यावं लागत असतं. ज्यावेळी व्यवसाय बंद करतो किंवा बंद पडतो त्यावेळी सर्वप्रथम व्यवसाय मालक त्यातील आपली भांडवलाची रक्कम काढून घेत असतो. म्हणून लायबिलिटी देणी, देयता, जबाबदारी ज्याला म्हटलं जात असतं याच्यामध्ये पहिलं पद हे लायबिलिटीला कॅपिटल हे असतं. आता हे कॅपिटल घेतल्यानंतर ते इनर कॉलमला केव्हाही घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट ॲड करायचं आहे सांगितलेलं आहे. नेट प्रॉफिट ॲड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला ॲडजस्टमेंट हे सगळ्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं असतं. इंटरेस्ट ऑन कॅपिटल वगैरे कशा पद्धतीनं आहे जर दिला असेल तर इंटरेस्ट ऑन कॅपिटलसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. म्हणजे तुम्ही गुंतवलेलं जे काही भांडवल असतं त्याच्यामध्ये व्यवसायामधून काही तुम्हाला व्याज दिलं जात असतं. मग ते व्याजसुद्धा तुमच्या भांडवलामध्ये जमा होत जात असतं. म्हणून ते ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर लेस ड्रॉइंग्ज म्हटलेलं आहे. जर हे सुद्धा तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये दिलं जात असं जर व्यवसायातून पर्सनल म्हणजे वैयक्तिक वापरासाठी काही रक्कम वापरली गेली असेल तर ते ॲज अ ड्रॉइंग म्हणून आपण त्या ठिकाणी नोंद घेतो आणि ते ड्रॉइंग्ज या कॅपिटलमधून आपण लेस करत असतो. आणि या ठिकाणी पुढे दिलेलं आहे लेस इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज म्हटले आहे. काही वेळेला आपण व्यवसाय मालक वैयक्तिक खर्चासाठी ज्यावेळी व्यवसायातून पैसे काढत असतो त्यावेळी व्यवसायाकडून एक प्रकारे कर्जच आपण काढल्यासारखं असतं आणि त्या उचल केलेल्या रकमेवरती काही वेळेला व्याजदर आकारला जात असतो आणि हा व्याजदरसुद्धा या ठिकाणी व्याजसुद्धा याच्यामधून लेस करायचं आहे. इन केस जर दिलं असेल तर ही गोष्ट आहे. त्याच्यानंतर लेस नेट लॉस म्हटलेलं आहे. जर प्रॉफिट झाला असेल तर ॲड करायचं आहे आणि जर लॉस झाला असेल तर वजा करायचं आहे. आता हा नेट प्रॉफिट आपल्याला कुठून मिळतो तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट बॅलन्स जर क्रेडिटची बेरीज जर मोठी आली तर आपल्याला नेट प्रॉफिट मिळतो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिटची बेरीज म्हणजे डेबिट बॅलन्स आला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला
नेट लॉस मिळतो. मग आता ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट घातल्यानंतर त्याच्यातून आपल्याला नेट प्रॉफिट झालेला आहे की नेट लॉस झालेला आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि तो नेट प्रॉफिट असतो तो हा कॅपिटलमध्ये ॲड केला जात असतो आणि जर लॉस झाला असेल तर तो कॅपिटलमधून वजा केला जात असतो. त्याच्यानंतर पुढं बँक लोन. व्यवसाय सुरू करण्यासाठी जर बँकेकडून लोन घेतलं असेल तर तीसुद्धा परतफेड करण्याची आपली जबाबदारी असते, ती देणी असतात. ते इथं आपल्याला लायबिलिटी साईडला घ्यावं लागत असतं. आता ही सगळी जी आहेत तुम्हाला बँक लोन, बँक ओव्हरड्राफ्ट, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्स, प्री रिसिव्ड इन्कम हे जे काही आहे ते आपल्याला परत करावायचं असतं. हे परत करणं आपली जबाबदारी असते. म्हणून या ठिकाणी या नोंदी आपण लायबिलिटी साईडला घेतलेल्या असतात. बँक ओव्हरड्राफ्ट बँकेतून अधिविकर्ष सवलत असं म्हटलं जात असतं, जी चालू खात्यावर दिली जात असते. करंट अकाउंटवरती आपल्याला बँकेकडून ही अधिविकर्ष सवलत आपल्याला मिळत असते. म्हणजे आगाऊ रक्कम आपल्याला बँकेकडून मिळत असते. ही आपल्याला परतफेड करावी लागत असते. म्हणून याची नोंदसुद्धा लायबिलिटी साईडला घेतलेली आहे. त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे कोण? ज्याला आपण व्यवसायातील धनको म्हणजे ज्याला आपण पैसे द्यावयाचे आहेत किंवा एखाद्या व्यक्तीकडून आपण माल खरेदी केलेला आहे. माल खरेदी केल्यानंतर त्याला पैसे द्यावे लागतात. मग ते असे द्यावे लागणारे पैसे ज्या व्यक्तीला आपण देत असतो त्याला सन्ड्री क्रेडिटर्स असं म्हटलं जात असतं. मग ती रक्कम या ठिकाणी सन्ड्री क्रेडिटर्स म्हणून घेतली जात असते. बिल्स पेएबल एखाद्या बिलाची रक्कम जर माल खरेदी केलेला आहे आणि त्याचे बिल बनवलं आहे मग त्या बिलाची रक्कम देणे असलेल्या बिलाची रक्कम म्हणजे ही सुद्धा आपली देत आहे. बिल्स पेएबल. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जे काही खर्च आता हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्री रिसिव्ड इन्कम हे काही वेळेला तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये पण देतील किंवा ॲडजस्टमेंटमध्ये असेल. ते प्रॉब्लेम सॉल्व करत असताना तुम्हाला लक्षात देईल. आता हे जे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतात ते आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस या ठिकाणी जर ॲडजस्टमेंटमध्ये दिलं असेल तर त्याच्यात 2 नोंदी होत असतात आणि जर ट्रायल बॅलन्समध्ये असतील तर त्याची एकच नोंद होत असते डायरेक्टली लायबिलिटी साईडला. प्री रिसिव्ड इन्कमसुद्धा सेम तेच आहे. जर तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये जर दिलं असेल तर याची पर्टिक्युलर इन्कममधून लेस होतं आणि ती या ठिकाणी आपल्याला लायबिलिटीला दाखवावी लागत असते. याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी असेट बघायचं आहे. असेट साईड म्हणजे उजवी साईड आपण लिखाण करत असताना उजवी बाजू ही असेट साईड अशी म्हटली जाते. त्याच्यामध्ये अमाऊंट इनर कॉलम आणि आउटर कॉलम. आता ह्या असेटमध्ये कॅश इन हँड, कॅश ॲट बँक जो काही तुमचा बँक बॅलन्स असेल किंवा तुमच्या व्यवसायातील तुमच्या जवळची असलेली रक्कम या ठिकाणी असेट म्हणून ओळखली जाते. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल. जसं इकडं तुम्हाला लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल आहे तसं या ठिकाणी बिल्स रिसिवेबल. एखाद्या बिलाची रक्कम तुम्हाला येणे असेल तर ती तुमची असेट असते. एखाद्याकडून तुम्हाला बिलाचे पैसे येणार असतील तर त्याला बिल्स रिसिवेबल असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स. इथं जसं सन्ड्री क्रेडिट्स एखाद्या व्यक्तीकडून माल खरेदी केल्यानंतर त्याला आपण पैसे द्यावेचे असतो. त्याच पद्धतीने एखाद्या व्यक्तीला जर आपण मालाची विक्री केली तर त्याच्याकडून काही पैसे येणे असू शकतात. तो आपला ऋणको असू शकतो. मग हे येणे असलेली रक्कम म्हणजेच आपली असेट आहे म्हणून या ठिकाणी असेट साईडला घ्यायचे. गुडविलची अमाऊंट. गुडविल ही इंटँजेबल असेट म्हटलं जात असं ज्याच्यावरती आपला संपूर्ण व्यवसाय हा अवलंबून असतो. म्हणून गुडविल ही एक आपली असेट म्हटली जात असते म्हणून ती असेटला नोंद घेतली जाते. फर्निचर, प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग ह्या ज्या आहेत व्यवसायामधल्या स्थावर मालमत्ता, फिक्स्ड असेट ज्याला आपण स्थावर मालमत्ता म्हणत असतो, या स्थावर मालमत्तेची नोंदी असेट साईडला घ्यावी लागत असते. व्यवसाय सुरू करण्याकरता जे काही आपण मशिनरी, फर्निचर, कम्प्युटर, लॅपटॉप, मोटर कार बरेचसे असे काही असेट्स आपण घेत असतो. या ज्या असेट्स असतात ही स्थावर मालमत्ता असते आणि याची नोंद आपल्याला बॅलन्स शीटच्या क्रेडिट साईडला घ्यावी लागत असते. आणि ह्या फिक्स्ड असेटवरती जे काही आपल्याला डेप्रिसिएशन दिलं जात असतं ॲडजस्टमेंटमध्ये. मग असे सांगितल्याप्रमाणे ॲडजस्टमेंट म्हणजे काय? जर काही नोंदी घ्यावयाच्या राहिल्या असतील तर त्या तुम्हाला ट्रायल बॅलन्सच्या खाली ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून दिलेल्या असतात आणि त्या ॲडिशनल इन्फॉर्मेशनप्रमाणे आपल्याला जर त्याच्यामध्ये डेप्रिसिएशन दिलं असेल तर या पर्टिक्युलर असेटमधून तेवढं डेप्रिसिएशन वजा करायचं आहे आणि दुसरा इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यायचा आहे. कारण ते आपलं नुकसान आहे, ते आपल्या मालमत्तेची झीज आहे.
हे याच्यातून म्हणजे त्या प्रत्यक्ष मालमत्तेमधून सुद्धा वजा करावे लागत असते आणि ते आपलं नुकसान आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सुद्धा त्याची नोंद घ्यावी लागत असते. त्याच्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस. काही प्रीपेड म्हणजे अगोदर मिळालेले काही रकमा आपल्याला ऑलरेडी अगोदर मिळत असतात किंवा हे सुद्धा तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये सुद्धा दिलेले असतात. प्रीपेड एक्सपेन्सेस जर आपण काही एखादे एक्सपेन्सेस ऑलरेडी आधी पेड केले तर ते आपण केव्हाही घेऊ शकतो. म्हणजे पुढच्या कालावधीसाठी जर आज आपण काही रक्कम दिल्या असेल, खर्च केले असतील, म्हणजे भविष्यात कराव्या लागणाऱ्या खर्चासाठी आताच तुम्ही काही खर्च केला असाल तर त्याला प्रीपेड एक्सपेन्सेस असं म्हटलं जात असतं, म्हणजे ऑलरेडी पेड केलेले. मग असे जर काही एक्सपेन्सेस असतील तर या ठिकाणी असेट म्हणून घेऊ शकतो, कारण ते इन फ्युचर आपल्याला द्यावे लागणार नाहीत. ती आपली एक प्रकारची सेफ्टी अमाऊंटच असते. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग इन्कम, येणे असलेले रकमा, काही येणे असलेलं उत्पन्न, हे सुद्धा आपलं या ठिकाणी इन्कम सोर्सच आहे, एक असेट आहे. आपण ते केव्हाही मागून घेऊ शकतो. आणि इथं क्लोजिंग स्टॉक म्हटलेलं आहे. क्लोजिंग स्टॉक जसं की आपण बघितलेलं आहे, क्लोजिंग स्टॉक हे तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये दिलं जात असतं. या ॲडजस्टमेंटच्या केव्हाही 2 नोंदी होत असतात. मग या 2 नोंदीपैकी क्लोजिंग स्टॉक जर ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला असतो त्याची एक नोंद ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला इथं दिलेली आहे, आपण घेतलेली आहे बघा, इथं क्लोजिंग स्टॉक म्हणून घेतलेली आहे इथं. आणि दुसरी नोंद ही या ठिकाणी बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्यायची आहे. तर अशा प्रकारे हे प्रत्येक पदाचे आपण नोंदी या ठिकाणी घेतल्यानंतर हा जो बॅलन्स असतो लायबिलिटी साईडचा आणि असेट साईडचा बॅलन्स हा इक्वल होणं गरजेचं आहे. याला अकाउंटिंग भाषेमध्ये बॅलन्स टॅली होणं गरजेचं असतं. हा जर बॅलन्स इक्वल झाला तर आपले सर्व काही पोस्टिंग बरोबर आहे हे या ठिकाणी लक्षात येतं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी बॅलन्स शीट आपल्याला मांडावं लागत असतं. आता आपण ज्यावेळी प्रत्यक्ष प्रॉब्लेम सॉल्व करायला घेऊ त्यावेळी तुम्हाला या सगळ्या बारकाईनं गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे.